15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र होऊन पण कित्येक राज्यांमध्ये अजून स्वतंत्र भेटले नव्हते, जसे की काश्मीर, जुनागड आणि गोवा हे भारतामध्ये अजून सामील झाले नव्हते. गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होते. पण कसं भारताने गोवा या राज्याला पोर्तुगीजांपासून स्वतंत्र दिले आणि भारतात सामील केले, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा गोव्यावरती पोर्तुगीजांनी ताबा मिळवला होता. 1952मध्ये भारताने पोर्तुगीजांना विनंती केली की तुम्ही भारत सोडून निघून जावा, पण त्यांनी भारतीयांना सरळ नकार दिला. 1954मध्ये भारताने गोव्यातील लोकांना विजा द्यायचे बंद केले, ज्यामुळे दमनदीप आणि दादर हवेलीतून सामान पाठवायचे अवघड झाले आणि सोबतच भारताने पोर्तुगीजांना सामान विकण्याचे पण बंद केले. 2 जुलै 1954ला भारताने दादरवरती आक्रमण केले. त्यामुळे पोर्तुगीज दादर येथे नतमस्तक झाली आणि त्यांनी तिथे शरणागती पत्करली आणि अशा प्रकारे दादर आणि हवेली हे भारताचे हिस्से झाले. 15 ऑगस्ट 1955ला 5000 हत्यारबंद भारतीयांनी गोव्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण तिथे राहणाऱ्या पोर्तुगीज सैनिकांनी भारताला वापस पाठवण्याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर भारताने गोव्यासोबतचे पूर्ण राजनैतिक संबंध तोडवून टाकले. पोर्तुगालच्या पंतप्रधानाला 1957मध्ये माहिती मिळाली की भारतीय सैनिक गोव्यावरती आक्रमण करणार आहेत. याला घाबरून पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी युनायटेड किंगडम या देशाकडे मदत मागितली व तसेच ब्राझील या देशामध्ये पोर्तुगीजांनी भारताच्या विरुद्ध आंदोलन उभा केले आणि नंतर पोर्तुगीजांनी युकेकडेही या विषयामध्ये मदत मागितली, पण त्याला तिथेही काही खास मदत मिळाली नाही. 24 नोव्हेंबर 1961मध्ये कोची आणि पोर्तुगाल या दोन्ही बेटांमधून एक भारतीय जहाज जात होता. पोर्तुगीजांना असे वाटले की भारतीयांनी आपल्या सैनिकांना जहाजामध्ये पाठवले आहे आणि म्हणून पोर्तुगीजांनी त्या जहाजावरती गोळीबार चालू केला. पण तो एक पॅसेंजर जहाज होता, ज्यामध्ये कित्येक प्रवासी होते. त्यातील कित्येक प्रवासी हे मारले गेले. यानंतर भारतीय जनतेने सरकारला विनंती केली की गोव्यामधून पोर्तुगीजांना हटवले पाहिजे. नंतर 18 डिसेंबर 1961मध्ये भारताने एक ऑपरेशन लॉन्च केले आणि त्याचं नाव होतं ऑपरेशन विजय हे होते. आणि मग भारताने गोव्यावरती आक्रमण केले. यामध्ये भारताने 18 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत गोव्याच्या जास्तीत जास्त भागांवरती आपला कब्जा मिळवला होता. पोर्तुगीजांना आता हे समजले होते की पोर्तुगीजांचे वर्चस्व आता संपत आले आहे. याच्यासाठी त्यांनी एक चाल खेळली. त्यांचा असा उद्देश होता की भारताला गोवा सोपवण्याच्या आधी पूर्णपणे गोव्याला उद्ध्वस्त केले पाहिजे, असं त्यांनी नियोजन केले. यासाठी त्यांनी पोर्तुगालवरून पोर्तुगीज जहाज हे गोव्याला बोलवले होते. पण पोर्तुगालच्या गव्हर्नर जनरलने भारताच्या विशाल सेनेला बघितल्यानंतर तिथे त्यांनी शरणागती पत्करली आणि आपली हार मान्य केली. कारण त्यांना माहीत होते जर आपण गोव्याला नष्ट करायचा प्रयत्न केला तर भारतीय सैनिक हे आपल्या सगळ्या पोर्तुगीजांना मारून टाकतील. आणि या युद्धामध्ये 22 भारतीय आणि 30 पोर्तुगीज सैनिक मारले गेले होते. 19 डिसेंबर 1959ला रात्री 8:30 वाजता पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल इंटोसलेन सिल्वा यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडर या कागदपत्रावरती सही केली आणि गोव्यामध्ये 491 वर्षापासून चालत आलेलं पोर्तुगीजांचं राज्य हे संपुष्टात आले. या युद्धामध्ये भारताने 5000 पोर्तुगीज सैनिकांना बंदी करून ठेवले आणि नंतर भारत आणि पोर्तुगीजांचे हे नाते खूप कमजोर झाले होते. गोव्याला भारतात सामील झाल्यानंतर गोवा सरकारने भारतामध्ये दंगली करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. पोर्तुगाल आणि भारत यांच्या नात्यात गोडवा तेव्हा आला ज्या वेळेस 1990मध्ये भारताचे राष्ट्रपती आर व्यंकटरमण हे पोर्तुगालमध्ये गेले होते आणि त्यानंतर 1992मध्ये पोर्तुगालचे राष्ट्रपती पहिल्यांदा गोवा फिरायला भारतात आले होते आणि त्यानंतर भारताने मागे वळून कधीच पाहिले नाही आणि पोर्तुगालला एक चांगला मित्र राष्ट्र बनवले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.